आजच्या या विशेष विश्लेषणात आपण थेट एका अत्यंत ज्वलंत आणि गुंतागुंतीच्या विषयाला हात घालणार आहोत. तो विषय म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती म्हणजेच एससी आरक्षणाचं उपवर्गीकरण. याचा कायदेशीर प्रवास, सामाजिक पैलू आणि सध्याचं बदलत चाललेलं राजकीय चित्र या सगळ्याचा आपण सविस्तर वेध घेणार आहोत. या संपूर्ण विश्लेषणात आपण ऐतिहासिक प्रगती आणि संघर्ष, धर्मांतराचे परिणाम, मातंग समाजाची मागणी, सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निकाल, सद्यस्थिती आणि भविष्यात उभी ठाकलेली आव्हाने या क्रमाने जाणार आहोत. तर सुरुवातीलाच पाहूया ऐतिहासिक प्रगती आणि संघर्षाचा हा पाया नेमका कसा रचला गेला. याची सुरुवात होते 1956च्या त्या ऐतिहासिक आणि परिवर्तनशील घटनांपासून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीतून एका अभेद्य आणि राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत अशा ओळखीचा जन्म झाला. हिंदू जातीव्यवस्थेतील विषमतेला थेट नाकारून ऐतिहासिक उपेक्षेविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी महार समाजाला एका नव्या, प्रगतिशील वाटेवर नेलं. आता सध्याचा हा जो संघर्ष सुरू आहे ना, तो समजून घेण्यासाठी एकसंध वर्ग किंवा होमोजिनियस क्लास ही मूलभूत संकल्पना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याचा सरळ अर्थ असा की हा असा एकच आणि कायदेशीरदृष्ट्या अविभाज्य गट आहे ज्याच्या सर्व सदस्यांचं समान रक्षण केलं जावं. आणि याच संकल्पनेभोवती हा संपूर्ण वाद आता केंद्रित झालाय. आता पुढे पाहूया धर्मांतर आणि त्यामुळे झालेले सामाजिक बदल. महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये महार समाज हा तसा सर्वात मोठा गट. पण 1956च्या धर्मांतरानंतर या समाजाचं चित्र कसं बदललं? तर यात नवबौद्ध लोकसंख्येचं प्रमाण जवळपास 61.75% गेलं आणि हिंदू महारांचं प्रमाण 38.15% राहिलं. हे केवळ धार्मिक धर्मांतर नव्हतं बरं का, तर तो एक प्रचंड मोठा सामाजिक आणि आर्थिक बदल घडवणारा क्षण होता. आणि या बदलाचा सर्वात मोठा पुरावा कोणता असेल तर हा 83.17% साक्षरता दर. महाराष्ट्रातील बौद्ध समाजाने शिक्षणाच्या आणि आरक्षणाच्या माध्यमातून मिळवलेली ही प्रगती खरोखरच थक्क करणारी आहे. हा दर राज्याच्या सरासरी साक्षरतेपेक्षाही अधिक आहे. आता आपण वळूया मातंग समाजाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीकडे. इथूनच खऱ्या अर्थाने वादाची ठिणगी पडते. महाराष्ट्रामध्ये तब्बल 59 अनुसूचित जाती आहेत, ज्यांना मिळून एकूण 13% आरक्षण दिलं जातं. पण मातंग आणि इतर छोट्या गटांचं असं ठाम म्हणणं आहे की या आरक्षणाचे फायदे केवळ 2-3 प्रबळ जातींनीच घेतले आहेत आणि म्हणूनच या विषमतेला दूर करण्यासाठी ते स्वतःसाठी 5% स्वतंत्र उपकोट्याची म्हणजेच सब कोट्याची मागणी करत आहेत. म्हणजेच इथे एक मोठा वैचारिक संघर्ष उभा राहिलाय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संसाधनांचं वाटप हे केवळ लोकसंख्येच्या आधारावर व्हावं की एखाद्या समाजाला ऐतिहासिकदृष्ट्या किती उपेक्षित ठेवलं गेलंय यावर आधारित असावं? हा प्रश्न खरोखरच कळीचा आहे. आता येऊयात चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निकाल. या सामाजिक वादाने आता एक प्रचंड मोठं कायदेशीर वळण घेतलंय. 2004च्या ई.व्ही. चिन्नैया निकालात सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींना एकसंध गट मानलं होतं आणि राज्य सरकारांना उपवर्गीकरणाचा अधिकार नाकारला होता. पण 2024च्या दविंदर सिंग निकालात न्यायालयाने आपलीच भूमिका पूर्णपणे बदलली. हा गट एकसंध नसून राज्य सरकारांना खरोखरच डेटाच्या आधारे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे, असा हा ऐतिहासिक निकाल होता. हा 2024चा निकाल वरवर दिसतो तितका सोपा नाहीये. यात पहिल्यांदाच क्रीमी लेअर ही संकल्पना अनुसूचित जातींना लागू करण्याची चर्चा झाली. पण यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका न्यायाधीशांनी स्पष्ट असहमती दर्शवत असा थेट इशारा दिला की या उपवर्गीकरणामुळे समाजात खोल राजकीय फूट पडू शकते. आणि तोच इशारा घेऊन आपण येतोय 5व्या भागाकडे, महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय संकट. न्यायाधीशांचा तोच इशारा आज खरा ठरताना दिसतोय. या निकालाची आणि त्यानंतरच्या घडामोडींची गती बघा. ऑगस्ट 2024मध्ये निकाल आला. त्यानंतर राज्य सरकारने अत्यंत वेगाने प्रशासकीय पावलं उचलत न्यायमूर्ती बदर समिती स्थापन केली. समितीचा अहवाल सरकारला सादर होताच काय झालं? या प्रक्रियेविरुद्ध तब्बल 33,000हून अधिक हरकती नोंदवल्या गेल्या. लोकांचा एवढा मोठा विरोध यातून उभा राहिलाय. आज राज्यात 2 अगदी टोकाचे विचारप्रवाह आहेत. आपण दोन्ही बाजू तटस्थपणे समजून घेऊया. एकीकडे राज्य सरकार 2024च्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी डेटा आणि लोकांच्या हरकती गोळा करते, तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि इतर मित्रपक्षांचा असा थेट आरोप आहे की सरकार डेटा लपवतंय आणि दलित एकजूट मोडून काढण्यासाठी हे फोडा आणि राज्य करा असं जाणीवपूर्वक रचलेलं धोरण आहे.
आणि म्हणूनच शेवटचा आणि 6वा टप्पा समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. दलित चळवळीपुढील भविष्यातील आव्हाने. इतिहास काय सांगतो यासाठी आपण आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील माला आणि मादिगा समुदायांचं उदाहरण घेऊ शकतो. तिथे माला या प्रबळ गटाने शिक्षणाचा आधी फायदा घेतला, तर अत्यंत उपेक्षित असलेल्या चर्मकार मादिगा समाजाला मागे राहावं लागलं. यातून कोटा वितरणावरून असा काही हिंसक संघर्ष उभा राहिला की चळवळीत मोठी फूट पडली. एक सावधगिरीचा इशारा म्हणून याकडे पाहिलं पाहिजे. या सगळ्या प्रवासातून आणि ऐतिहासिक उदाहरणांमधून एकच मोठा निष्कर्ष निघतो. पुरेशी पारदर्शकता आणि व्यापक सामाजिक सहमती नसताना केवळ प्रशासकीय पातळीवर कायदेशीर उपवर्गीकरण घाईघाईने लादलं तर दलित चळवळीच्या अखंडतेला कायमस्वरूपी आणि कधीही भरून न येणारा तडा जाण्याचा मोठा धोका आहे. हे संपूर्ण विश्लेषण पाहिल्यानंतर आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. समाज जेव्हा संसाधनांच्या अधिक न्याय वितरणासाठी धडपडत आहे, तेव्हा समान न्यायाच्या या शोधात डॉक्टर आंबेडकरांनी निर्माण केलेली ती पायाभूत आणि एकसंध दलित ओळख भविष्यात टिकून राहील का, यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.